सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आजच्या मननासाठी आपण जे वचन पाहणार आहोत ते आहे मत्ती याचा 6वा अध्याय आणि 16वे वचन. तुम्ही जेव्हा उपवास करिता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. परमेश्वर ह्या वचनावर आशीर्वाद पाठवो. हे वचन उपवासाच्या बाह्य प्रदर्शनापेक्षा देवासमोरच्या अंतःकरणाची शुद्धता आणि गुप्त भक्ती यावर भर देणारे असे हे वचन आहे. उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे असे नव्हे, तर उपवास म्हणजे देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी, स्वतःला नम्र करण्यासाठी आणि देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी केलेला आध्यात्मिक अनुभव आहे. त्याला उपवास म्हणतात. योएल याचा 2रा अध्याय आणि 12वे वचन आपण वाचूयात. तुम्ही माझ्याकडे पूर्ण अंतःकरणाने उपवास रडत व शोक करत परत या. म्हणजे उपवासाचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे अन्नाचा त्याग नसून देवाकडे परत येणे हा आहे. येशूने या वचनात जेव्हा तुम्ही उपवास करीत आहात असे म्हटले आहे. मत्ती 6:16 मध्ये जर तुम्ही उपवास केला तर असे म्हटला नाही, तर जेव्हा तुम्ही उपवास करता असे म्हटले. यातून असे दिसते की ख्रिस्ताच्या अनुयायांच्या जीवनात उपवासाला महत्त्वाचे स्थान आहे, परंतु उपवास इतरांना दाखवण्यासाठी नसावा. देवाला बाह्य रूपापेक्षा अंतःकरण पाहिजे. परुषी लोक आपली धार्मिकता लोकांना दिसावी म्हणून उपवासाचे प्रदर्शन करीत होते. ते दुःखी चेहरे करीत होते, स्वतःला अस्ताव्यस्त दाखवित होते, जेणेकरून लोक म्हणतील हा किती धार्मिक मनुष्य आहे. पण येशू म्हणतो अशी भक्ती देवाला मान्य नाही. पहिले शमूएल याचा 16वा अध्याय आणि 7वे वचन. मनुष्य बाहेरचे रूप पाहतो पण परमेश्वर अंतःकरण पाहतो. म्हणून प्रश्न हा नाही की लोकांना माझा उपवास दिसतो का, परंतु प्रश्न हा आहे की देवाला माझ्या त्या उपवासामधून माझे अंतःकरण दिसते का. या वचनात येशू पुढे असे म्हणतो. मत्ती 6:17 आणि 18. मत्ती 6वा अध्याय 17 आणि 18 वचनात. तू उपवास करतोस तेव्हा तुझ्या डोक्याला तेल लाव व तोंड धुवून घे, म्हणजे तू उपवास करीत आहेस हे लोकांना दिसणार नाही, पण तुझ्या गुप्तवासी पित्याला ते दिसेल आणि तुझा गुप्तवासी पिता तुला प्रतिफळ देईल. किती सुंदर वचन आहे. लोकांनी पाहिले नाही तरी देवाने पाहिले आहे. लोकांनी जरी कौतुक केलं नाही तरी देवाने पाहिले आहे. लोकांनी तुझ्या त्यागाची दखल घेतली नाही तरी देवाला सर्व माहीत आहे. तर प्रियांनो, आपण आपला उपवास कसा केला पाहिजे? जो देवाला मान्य असेल असा आपला उपवास केला पाहिजे. लोकांनी आपलं कौतुक केलं नाही पाहिजे, तर परमेश्वराने आपली दखल घेतली पाहिजे. आपण जो उपवास करतो तो परमेश्वराला मान्य झाला पाहिजे असा उपवास आपला असावा, तरच परमेश्वर आपल्याला त्या उपवासाचं प्रतिफळ देईल. अन्नाचा त्याग करणे म्हणजेच आपलं स्वतःचं अन्न त्याग करणे म्हणजे नव्हे, तर आपलं जे अन्न आहे ते आपण इतरांना देणे ही परमेश्वराची सेवा आहे. तहानलेल्याला भुकेल्याला जर आपण अन्न पाणी देतो तो खरा उपवास आहे. प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही गोरगरिबांची मदत करता, त्यांना अन्न पाणी देता, त्यांची काळजी घेता, त्यांची जी गरज आहे ती तुम्ही भागवता, तर परमेश्वर तुमचा उपवास नक्कीच मान्य करतो. आणि म्हणूनच प्रियांनो, जो देवाला उपवास आवडतो तोच उपवास आपण केला पाहिजे. या वचनाद्वारे मी आपल्या सर्वांना व्यवस्थित उपवास करण्याचं आवाहन करीत आहे. देवबाप आपल्या सर्वांना खूप खूप आशीर्वादित देव. आमेन.